कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यांपासून भाविकांना दर्शनासाठी बंद असलेले इगतपुरी तालुक्यातील पंपा सरोवर येथील श्री गजानन महाराजांची तपोभूमी मंदिर परिसर भाविकांसाठी खुला करण्यात आलाय. 2 दिवसांपासून मंदिर परिसर खुला करण्यात आला असून 2 दिवसांमध्ये तब्बल 1,500 भाविकांनी श्रींच्या तपोभूमीचं दर्शन घेतलंय. तपोभूमीचे प्रवेशद्वार, मंदिर परिसर, आवार, दर्शनस्थळ, प्रसादालय या ठिकाणी पावलोपावली हँड सॅनिटायझरची सुविधा देण्यात आली आहे. प्रवेशद्वारावरच स्वच्छता नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात येऊन तोंडावर मास्क असलेल्या प्रत्येक भाविकाचं टेम्परेचर गनद्वारे तपासणी करून मगच प्रवेश दिला जातोय. मात्र शासन नियमानुसार 10 वर्षाखालील बालक आणि ज्येष्ठ नागरिकांना तुर्तास प्रवेश दिला जात नाहीये. मंदिर परिसरातही 6 फुटांच्या अंतरावर 2 भाविकांमध्ये अंतर ठेवले जात असून स्वच्छता आणि मौन आचरणालाही प्राधान्य दिलं जात आहे. प्रसादालयस्थळी पूर्णतः फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करून महाप्रसाद घेतल्यानंतर टेबल तात्काळ सॅनिटाईज केला जातोय. प्लास्टिक मुक्त अभियानाचं तंतोतंत पालन केलं जात आहे. कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात असून प्रत्येक सेवेकरी चेहऱ्यावर फेस शिल्ड, मास्क आणि हँडग्लोव्हचा वापर करूनच भाविकांच्या सेवेत कार्यरत आहेत. विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे तपोभूमी आवार आणि परिसर प्रत्येक 2 तासाला निर्जंतुकीकरण केला जातोय. संस्थांच्या वतीनं सर्वच बाबतीत काळजी घेतली जात आहे. या तपोभूमीचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांकडूनही संस्थांच्या नियमांचं पालन केलं जात असून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.